महाराष्ट्रातील गड किल्ले महत्व संवर्धन, राज्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी स्पर्धेचं आयोजन. शिवजयंतीनिमित्त नवापूर नगर परिषदेच्या वतीनं शहरस्तरीय गड किल्ले बांधणी स्पर्धेचं आयोजन नवापूर नगरपालिका टाउन हॉल इथं करण्यात आलं. ही स्पर्धा सौ सुनंदा पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या आई यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, गड किल्ल्यांचं महत्व, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण व्हावी, गड किल्ल्यांविषयी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन तयार व्हावा यासाठी या स्पर्धेचं विशेष आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भरत गावित, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव व उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, सौ सुनंदा पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आलं. यावेळी नगरसेवक सीए वतन अग्रवाल, नगरसेविका संगीता देसले, अमृत लोहार, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी प्रियंका आव्हाड, गट शिक्षण अधिकारी रमेश देसले, प्रकल्प अधिकारी प्रशांत भट, मीनाक्षी भट, कर निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरस्तरीय स्वरूपाचे असून विद्यार्थ्यांना स्पर्धेतून एका गडाची प्रतिकृती तयार करणं बंधनकारक होतं. गिरिदुर्ग, जलदुर्ग व भुईकोट या प्रकारातील किल्ल्यांचं मॉडेल तयार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आलं होतं. स्पर्धेसाठी पहिला गट इयत्ता 1ली ते 5वी, दुसरा गट इयत्ता 6वी ते 8वी, तिसरा गट इयत्ता 9वी ते 12वी, तसेच खुला गट वयाची अट नसलेला असे 4 गट ठेवण्यात आलेले होते. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत नवापूर शहर व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड, तोरणा, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगिरी, अंजनदारा आदी गड किल्ल्यांच्या आकर्षक व वास्तवदर्शी प्रतिकृती साकारल्या. या प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव व मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करत सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य व संस्कार रुजवण्यास मदत होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांनी स्पर्धेची पाहणी करत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की नवापूर शहरात प्रथमच अशा स्वरूपाचे गड किल्ल्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून ही स्पर्धा मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या आई सौ सुनंदा पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली. विद्यार्थ्यांनी मातीपासून तयार केलेले गड किल्ले अतिशय सुंदर असून त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं त्यांनी सांगितलं. सदर स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गड किल्ल्यांविषयी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन निर्माण झाला. पालक वर्गाकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं. याचबरोबर शाळांकडून निबंध व चित्रकला स्पर्धेसाठी सहभाग घेण्यात आला. शाळांनी आपापल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले निबंध व चित्र नगर परिषद कार्यालयात जमा केलेत. तर या तिन्ही स्पर्धांचा निकाल लागून विजेत्यांना 19 फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी दिली. जयवंत दादा जाधव, तसेच उपनगराध्यक्ष नरूभाऊ नगराळे आणि इथे आपले नगरसेवक वतनदादा सुद्धा आलेले आणि पालिकेचे सर्व स्टाफ, अधिकारी, कर्मचारी आलेले. तर आपण नवापुरात प्रथमच असा हा उपक्रम घेणार आहोत आणि अध्यक्ष महोदय आणि सर्व नगरसेवक मंडळींनी सांगितलं की अतिशय दुजोरा दिलाय उपक्रमाला. आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये टाउन हॉलचे शेड म्हणजे जवळपास आज उद्घाटनच समजा, अशा पावन गोष्टीने त्याचं उद्घाटन पण होत आहे. त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी खूप छान अशा संकल्पना जे केलेल्या असतील ते किल्ले बनवायचे तर आहेत आणि शिवाय जो किल्ला तुम्ही टीम बनवणार त्याबद्दल तुम्हाला 1-2 मिनिटं सांगायची पण आहे माहिती. त्याबद्दल टेन्शन नका घेऊ, पण माहिती सांगायची. ते नेटवरनं पण माहिती घेऊ शकता. आधी तुम्ही जे चित्र किंवा निबंध पण लिहून दिलेले आहेत ते पण आपण इथे कसं तुम्ही कागदावर लिहून दिले, आपण मग ते पुठ्ठ्यावर लावून मग ते सुद्धा इथे लावणार आहोत, म्हणजे ते कव्हर होतील तिथे. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप आनंदाने, उत्साहाने, जसे महाराजांचे मावळे किल्ले, गड किल्ले बनवले होते त्यांनी, तर तसे तुम्ही सुद्धा बनवायचे आहे. आणि कुठेही कोणाचे धार्मिक भावना दुखावणार नाही असं काही काम आपण करायचं नाहीये ज्याच्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखते. महाराजांचे मावळे जसे सर्व जाती धर्मातले होते, सर्वांनी एकत्र येऊन मग हे काम केलं, तसं आपण सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना यामागे आहे. आणि एक दुसरं हे पण लक्षात ठेवा की आपण गड किल्ले, किती लोक तुमच्यातले गड किल्ले पाहायला गेले आजपर्यंतची ट्रेकिंग वगैरे केलंय दादा? कुठे? सोनगड, प्रतापगडला गेलाय बघा. तर विचार करा, आपल्याजवळ सोनगड आहे, बाकी पण काही किल्ले असतील, तर ते किल्ले आज इतके 300-400 वर्ष झाले बांधून, तरी ते टिकून आहे. परंतु आज त्यांची अवस्था खराब झालेली आहे. परंतु आता तुम्हाला जेव्हा कळेल मातीचे किल्ले बनवताना की साधा मातीचा किल्ला बनवायलाही आपल्याला काही तास लागतात, तर
त्या काळी इतके वर्ष देऊन मग हे जे गडकिल्ले बांधले ते आजच्या पिढीने आपण जतन संवर्धन केलं पाहिजे. त्यानिमित्ताने तुम्ही आता नुकताच युनेस्कोनं भारतातले जे काही किल्ले यांना संरक्षित वास्तूचा दर्जा दिलाय, जसा साल्हेरचा किल्ला असो, बाकी किल्ले दिलेले, याचा सुद्धा त्या अनुषंगाने अभ्यास करा तुम्ही. आता मागच्या वेळेस जेव्हा नाशिकला स्पर्धा होती पालिकेमार्फत छत्रपती सेना म्हणून त्यांनी स्पर्धा घेतली होती हिरकणी महोत्सव, आणि त्याच्यात आई प्रमुख तिथे होत्या. काही 2200 वर्ष म्हणजे केव्हा सम्राट अशोकापासूनचे सुद्धा नाणे आहेत. मग हे सुद्धा आपण लावू. त्याच्यावेळेस सगळ्यांनी खूप आनंदाने हा उपक्रम साजरा करा. आता तुम्हाला आपण जागा नेमून देऊ, त्या ठिकाणी करायचा, आणि बिलकुल एकदम चढावड अशी नको की याचं हे तसं ते. आपला किल्ला छान कसा होईल असं सगळ्यांनी एक बघा आणि किल्ल्याची छान माहिती घ्या. आणि सर्वप्रथम हा स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल मग आयोजक आणि तसेच आपल्या सर्व अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय या सर्वांसाठी जोरदार टाळ्या पण होऊन जाऊ. परवा जी 19 फेब्रुवारीला शिवजयंती आपण साजरी करणार आहोत. जेव्हा वर्षातून शिवजयंती साजरी करत असतो तर 2-3 दिवस आधीच प्रत्येकाला एक आनंद होत असतो की नवीन वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम हे होत असतात. आणि त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्व बालगोपाळांना फार आनंद असतो. सुट्टी असतेच, पण त्या दिवशी जे कार्यक्रम साजरे केले जातात त्या कार्यक्रमात प्रत्येकजण वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात त्याच्यात आपण आज भाग घेत असतो. तर आज आपल्या नवापूर नगरपालिकेचे एकदम धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे सिंगम म्हणतो आपण, तसे अधिकारी आपल्या पालिकेला लाभले आहेत. त्यांनी मागच्या आठवड्यात एक संकल्पना मांडली आणि त्यांना मी आणि उपनगराध्यक्ष नरूभाऊ, वतन सर आणि आमची सर्व नगरपालिकेची टीम आणि भरतभाऊ यांनी 0 मिनिटात होकार दिला. कारण आजपर्यंत बरेचसे अधिकारी आले गेले, पण कोणीच असं म्हटलं नाही की या नवापूर शहरासाठी काहीतरी एक नवीन उपक्रम, एक पायंडा करू. तर माझ्या बालमित्रांना प्रत्येकाला मी एकच विनंती करेल की प्रत्येकाने असे गड किल्ले बनवा की प्रत्येकाचा 1 नंबर आला पाहिजे. नंबर तर एकाचाच येईल, पण प्रत्येकाने अशी काही तुमच्या अंगी अशी जिद्द ठेवा की माझा किल्ला हा चांगला झाला पाहिजे आणि मला पारितोषिक मिळालं पाहिजे. आणि साहेब मी अशी विनंती करतो की 1, 2, 3 काढूच, पण जे उपक्रममध्ये भाग घेतील त्यांनाही आपण उत्तेजनार्थ म्हणून बक्षीस देऊ, म्हणजे नाराज कोणीच होणार नाही. तर माझी सर्व बालमित्रांना शुभेच्छा देतो. चांगले किल्ले, निबंध तुम्हाला जे दिलेल्या आहेत सूचना. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर.